नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते। आपली पुढील पिढी ही निरोगी, आरोग्य संपन्न आणि बुद्धिमान व्हावी ही प्रत्येक मनुष्याची इच्छा असते। प्रत्येक मनुष्यच काय, पृथ्वी तलावावरील प्रत्येक प्राण्यांची देखील हीच इच्छा आहे की आपली पुढील पिढी ही निरोगी अशी जन्माला यावी। अस्तित्वासाठी झगडणे आणि जो संपन्न आहे त्याचेच अस्तित्व टिकून राहणे हा निसर्गाचा नियम आहे। म्हणजे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा निसर्गाचा नियमच आहे। माणूस इतर प्राण्यांपेक्षा थोडा वेगळा विचार करतो, म्हणून आपली पुढील पिढी कशा प्रकारे चांगली निर्माण व्हावी यासाठी त्याने वेगळ्या प्रकारचे शास्त्र विकसित केलेले आहे। आपली पुढील पिढी ही प्रगत, बुद्धिमान अशी जन्माला यावी यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भसंस्कार याचे विस्तृत वर्णन आहे। तर आज आपण आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भसंस्कार यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो याविषयी डिटेल माहिती बघूया। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता। ज्याप्रमाणे एखादे पीक चांगले येण्यासाठी सुपीक जमीन, पाणी, चांगले बीज आणि त्याची मशागत चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे, तेव्हाच ते पीक हे चांगले निर्माण होत असते। तशाच प्रकारे जर आपल्याला बुद्धिमान, आरोग्य संपन्न असे मूल जन्माला आणायचे असेल तर आपल्याला देखील काही बाबींची आवश्यकता आहे। जसे निरोगी स्त्रीबीज आणि पुरुषबीज असणे गरजेचे आहे। तसेच संपूर्ण वाढ झालेले गर्भाशय हे आवश्यक आहे आणि याबरोबरच गर्भाधान होण्यासाठी योग्य वेळ असणे ही देखील आवश्यक आहे। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतील तेव्हा योग्य प्रकारचे म्हणजे चांगले, सुदृढ, आरोग्य संपन्न बाळ असे जन्माला येत असते। आणि ह्या सर्व गोष्टी अनुकूल घडवून आणण्यासाठीच गर्भसंस्काराचे वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे। संपूर्ण गर्भसंस्कारामध्ये विविध विषयांचे वर्णन हे केलेले आहे। गर्भसंस्कार म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतरच केले जाते असे नाही, तर ज्या वेळेला व्यक्तीच्या मनात म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही मनात येते की आपल्याला आता मूल होऊ द्यायचे आहे, त्यावेळेपासून गर्भसंस्कार हे सुरू झालेले असते। स्त्रीबीज आणि पुरुषबीज म्हणजेच स्त्री शरीर आणि पुरुष शरीर हे निरोगी असणे आवश्यक आहे, हा यामधला पहिला घटक आहे। त्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचेही पंचकर्मद्वारे शरीर शुद्धी करून घेणे आवश्यक असे सांगितलेले आहे। म्हणजे गर्भसंस्कारातील पहिली गोष्ट म्हणजे पंचकर्म शरीर शुद्धी। पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी झाल्यामुळे शरीरातील सर्व धातू हे निरोगी आणि आरोग्य संपन्न असे होत असतात। गर्भसंस्कारामध्ये दुसरी गोष्ट केली जाते ती म्हणजे ह्या स्त्रीबीज आणि पुरुषबीज सुदृढ आणि चांगल्या प्रकारे निर्माण होण्यासाठी औषधोपचार, म्हणजे अशा प्रकारचा औषधोपचार ज्यामुळे हे 7 धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, अस्थिमज्जा आणि शुक्र स्त्रियांमध्ये स्त्रीबीज, पुरुषांमध्ये पुरुषबीज हे अतिशय चांगल्या प्रकारचे निर्माण होईल, निरोगी असे निर्माण होतील। गर्भसंस्कारमध्ये वर्णन केलेला तिसरा भाग म्हणजे गर्भधारणेसाठी योग्य वेळ। योग्य वेळ म्हणजे त्यामध्ये स्त्री पुरुष यांचे वय देखील योग्य असायला हवे। तसेच गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज हे योग्य प्रमाणात त्याची वाढ झालेली असावी, हे देखील इथे वर्णन केलेले आहे। म्हणजे यांचे स्त्रीबीजाचे वय आणि स्त्री पुरुष यांचे देखील वय हे योग्य असायला हवे। तसेच गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष मानसिक दृष्ट्या देखील त्यांचा विकास हा योग्य झालेला असावा। गर्भसंस्कारामध्ये यानंतरचा विषय येतो आहार आणि दिनचर्या। यामध्ये जेव्हा गर्भधारणा झालेली असते त्यानंतर स्त्रीची दिनचर्या ही कशा प्रकारची असायला हवी, तसेच तिचा आहार हा कशा प्रकारचा असायला हवा याचे विस्तृत वर्णन
गर्भसंस्कारामध्ये केलेले आहे. म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या 9व्या महिन्यापर्यंत तिचा आहार, दिनचर्या ही कशी असावी याचे वर्णन आहे. प्रत्येक महिन्याचा आहार, व्यायाम हा वेगवेगळा आहे. गर्भसंस्कारामध्ये विहाराचे देखील वर्णन आहे. म्हणजे आपली दिनचर्या कशी असावी याबरोबरच आपली मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठी आपण काय करायला हवे याचे देखील वर्णन आहे. यामध्ये केवळ स्त्रीनेच नाही तर तिच्या पतीने, घरातील सदस्यांनी देखील कशा प्रकारचे आपले वागणे असावे किंवा घरातील वातावरण कशा प्रकारचे असावे याचे विस्तृत वर्णन गर्भसंस्कारामध्ये केलेले आहे. गर्भसंस्कार वर्णन करताना आयुर्वेद शास्त्रामध्ये मनाची उत्पत्ती देखील सांगितलेली आहे. ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष बीज यांचे फलन होते म्हणजे फर्टिलायझेशन होते त्याच वेळेला मनाची उत्पत्ती वर्णन केलेली आहे. म्हणजे त्याच वेळेला बाळाला सर्व काही समजत असते याचे वर्णन आहे. त्यामुळे संपूर्ण 9 महिने स्त्रीचे जे काही वागणे आहे, खाणे आहे, दिनचर्या आहे, तसेच पुरुषांचे म्हणजे तिच्या पतीचे वागणे, त्याचे दिनचर्या, आहार याचा सर्व परिणाम त्या बाळावर होत असतो. याबरोबरच स्त्री जे काही चिंतन करते, मनन करते, ऐकते याचा परिणाम देखील लहान बाळावर झालेला आढळतो. तसेच घरातील वातावरण कशा प्रकारचे आहे याचा देखील परिणाम हा बाळाच्या मनावर होत असतो. म्हणजेच त्याची पर्सनॅलिटी कशा प्रकारची होणार हे आपल्या वातावरणावर डिपेंड असते, आपल्या घरातील वातावरणावर हे डिपेंड असते. यासाठीच स्त्रीने कशा प्रकारचे वाचन करावे, मनन करावे, कोणते श्लोक म्हणावे, कशा प्रकारची तिची दिनचर्या असावी याचे विस्तृत वर्णन गर्भसंस्कारामध्ये सांगितलेले आहे. मनाच्या वृत्ती आहेत जसे सात्विक, राजसिक आणि तामसिक असे मनाचे वृत्तीचे वर्णन केलेले आहे. आपल्या प्रत्येकाला वाटते की आपले जे मूल आहे हे सात्विक प्रवृत्तीचे असायला हवे. सात्विक प्रवृत्ती म्हणजे काय तर चांगले विचार, चांगले मनन करणे, सत्सद विवेक बुद्धी असणे, धाडसी विचार मनामध्ये येणे, मधुर वाणी असणे, मनामध्ये हुशारी असणे हे सर्व सात्विक बुद्धीची लक्षणे आहेत. राजसिक आणि तामसिक वृत्तीच्या मनामध्ये यापेक्षा विपरीत असे लक्षणे दिसत असतात, ज्यामध्ये ईर्ष्या, द्वेष. सात्विक बुद्धीच्या विपरीत जे गुण आहे ते राजसिक आणि तामसिक मध्ये हे येत असतात. मूल सात्विक असे जन्माला येणे हे केवळ स्त्रीचेच काम आहे असे नाही. घरातील इतर सदस्य आणि पतीचे देखील असे प्रयत्न असायला हवे की जेणेकरून बाळ हे चांगल्या प्रवृत्तीचे निर्माण व्हावे. आयुर्वेद शास्त्रातील गर्भसंस्कारामध्ये पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यातील आहार हा वर्णन केलेला आहे. प्रत्येक महिन्यात विशिष्ट प्रकारचे फळ, विशिष्ट प्रकारचे अन्न, विशिष्ट चवीचे अन्न खाण्याचे वर्णन देखील आहे. जेणेकरून गर्भाची शारीरिक वाढ तर योग्य होईलच, परंतु बौद्धिक आणि मानसिक वाढ देखील योग्य प्रकारे होईल. जसे जर बुद्धीची वाढ एखाद्या महिन्यामध्ये बाळाची होत असेल तर त्या महिन्यामध्ये तशाच प्रकारचा आहार वर्णन केलेला आहे की ज्यामुळे बुद्धीला पोषक असे अंश मिळतील. काही अनुवंशिक आजार देखील आहे, ते जर आपल्याला टाळायचे असतील तरी देखील आपण विशेष असे प्रयत्न गर्भसंस्कारामध्ये केल्यास असे आजार आधीच्या पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये जाण्याचे आपण टाळू शकतो. याचे देखील विस्तृत वर्णन गर्भसंस्कारामध्ये आहे. डोहाळे लागणे म्हणजे केवळ खाण्यापिण्याचेच डोहाळे लागणे असे नाही, तर त्यामध्ये स्त्रीने विशेष असे काय करावे हे देखील वर्णन गर्भसंस्कारामध्ये केलेले आहे. गर्भावस्थेच्या पहिल्या 3 महिन्यात, मधल्या 3 महिन्यात आणि नंतरच्या 3 महिन्यात वेगवेगळी आसने, वेगवेगळे प्राणायाम यांचे देखील वर्णन सांगितलेले आहे, ज्यामुळे प्रसूती ही नॉर्मल होण्यासाठी प्रयत्न केला जातो. प्रसवानंतर काय विशेष अशी काळजी घ्यावी, यामध्ये बाळंतिणीचा आहार, त्यामध्ये 1.25 महिना काय विशेष अशी काळजी घ्यावी की जेणेकरून स्त्रियांचे आरोग्य हे चांगल्या प्रकारे राहील. बाळंतपणानंतर किती महिन्यानंतर व्यायाम करावा, कोणते व्यायाम त्याच्यामध्ये इन्क्लूड असावे याचे देखील वर्णन गर्भसंस्कारामध्ये आहे. बालकाला कोणत्या प्रकारचा आहार हा 2 वर्षापर्यंत द्यायला हवा
किंवा त्याचा आहार केव्हा सुरू करावा, कशा प्रकारचा सुरू करावा, स्टेप बाय स्टेप त्याला कशा प्रकारचा आहार आपण द्यायला हवा, याचे वर्णन सुद्धा आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भसंस्कारामध्येच केलेले आहे. तसेच व्यक्तीच्या जीवनातील जे 16 संस्कार वर्णन केलेले आहे, याची सुरुवात देखील गर्भसंस्कारापासूनच होत असते. पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत स्त्रीने कोणत्या प्रकारचे औषध हे घ्यायला हवे की जेणेकरून बाळाची वाढ ही योग्य प्रकारे होईल, याचे वर्णन गर्भसंस्कारामध्ये केलेले आहे. त्यामुळे गर्भसंस्कार म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर कधीतरी 15 दिवस योगासनाचा क्लास करायचा, याला गर्भसंस्कार म्हटले जात नाही. गर्भसंस्कार हा अतिशय प्री प्लॅन्ड असा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीलाच ठरवायला हवे की आपल्याला आता गर्भधारणा ठेवायची आहे. त्यावेळपासून ते स्त्रीला बाळ पूर्णतः योग्य सुदृढ असे जन्माला येईपर्यंत हा गर्भसंस्कार हा असतो. गर्भसंस्कारामध्ये कुठलीही कर्मकांड असे केले जात नाही की ज्यामध्ये कुठली एखादी पूजा अशी केली जाते ज्यामुळे गर्भावर चांगले संस्कार होतील, असे नसते. तर हे गर्भसंस्कार म्हणजे अतिशय विस्तृत असे शास्त्र आहे, ज्यामध्ये शरीर शुद्धीपासून ते बाळ जन्माला येईपर्यंत, स्त्रीची काळजी घेईपर्यंत हा पूर्ण गर्भसंस्कार हा असतो. त्यामुळे जर पुढील पिढी बुद्धिमान, शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि आरोग्य संपन्न जर बनवायची असेल तर प्री प्लॅन असे गर्भसंस्कार करणे आवश्यक आहे. आणि जर अशा प्रकारची पिढी जर जन्माला आली तर आपल्या देशाची आणि आपल्या समाजाची उन्नती निश्चित आहे. त्यामुळे पुढची पिढी आरोग्यसंपन्न बनवायची असेल तर हे सर्व आपल्या हातात आहे. पिझ्झा बर्गर खाऊन पुढील पिढी आजारी अशी जन्माला आणायची आहे की शिवाजी महाराजांसारखे शूर असे पुत्र जन्माला आणायचे आहेत. कारण स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा इव्होल्युशनचा भाग सगळ्यांसाठीच लागू पडतो. तर आपण सर्वांनी आपल्या शास्त्रात मिळालेल्या गर्भसंस्काराचा नक्कीच फायदा करून घ्यावा अशी इच्छा करते. तर आज आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. आपल्याला गर्भसंस्कार करण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आपले नाव, वय लिहून पाठवा. आपल्याला त्यासाठी मार्गदर्शन नक्कीच केले जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.